नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ क्रमांक 6मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच माझ्या मित्रानं मला एक गोष्ट निदर्शनास आणून दिली. ती म्हणजे पॅरिस बंधू या एका संस्थेने किंवा यांनी पुण्यामध्ये एक रोड बनवला होता खूप वर्षापूर्वी, आणि त्याला त्यांनी 10 वर्षाची वॉरंटी दिली होती. म्हणजे काही खराब झाला किंवा खड्डे पडले तर त्याची पूर्णपणे जबाबदारी त्या पॅरिस ब्रदर्सची होती. तर तुम्हाला अंदाज आला असेलच की मी कोणत्या रोडबद्दल बोलतोय. तर कमेंट बॉक्समध्ये मला मेन्शन करा आणि सांगा तो रोड कोणता आहे पुण्यामधला. तर त्या रोडची आजची कंडिशन अशी आहे की आजही तो रोड मेंटेनन्स विरहित आहे. म्हणजे त्याला कुठल्याही पद्धतीचा मेंटेनन्स लागत नाही आहे, आणि पुण्यातील सगळ्यात चांगला रोड तो आहे. तर अशा या पॅरिस बंधूंना बॅन करण्यात आलं आहे, ब्लॅकलिस्टला टाकलं होतं, आणि अजूनही ते ब्लॅकलिस्टमध्येच आहेत. या एका घटनेवरून तुम्हाला अंदाज आला असेल की करप्शन किती प्रमाणात वाढलेलं आहे. म्हणजे असं बघायला गेलं तर जो करप्शन करत नाही किंवा जो चांगलं काम करतो आपण त्याला काम देतो, बरोबर. पण करप्शन एवढं वाढलेलं आहे की असे लोक शोधत आहेत की जे लोक खराब काम करतील. लवकर रस्ता खराब होईल, त्याचं मेंटेनन्स येईल, मग मेंटेनन्समधून पैसा काढता येईल, मग थोड्या दिवसानंतर तो पूर्ण रोड खराब होईल, मग परत नवीन रोड बनवावा लागेल, मग नवीन रोडचे पैसे खाता येतील. तर तुम्ही विचार करा किती खालच्या लेवलला करप्शन गेलेलं आहे. ओके. तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा मी कुठल्या रोडबद्दल बोलतोय आणि तुम्हाला काय वाटतं याबद्दल. थँक्यू.